आता कोंबडी एक स्वाभाविकपणे समजा अंड्यांवर बसले, 20 अंडी घेऊन बसले ती, तर ती सगळ्या अंड्यांना सारखीच ऊब देते का वेगळी देते? नाही, सारखीच देते. मग बाबा असं का होतं की 20 अंडी ठेवलं तिने कधी 15च काढली, कधी 12च काढली, कधी 18 काढली? का होत असेल? अंड्यांचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे काय होतं, आपण कधी कधी शिळी अंडी वापरतो, फ्रीजमधली अंडी वापरतो, कधी अंडी नर मादाला क्रॉस झालेलीच नसतात, मग तशामुळे ती पाठी अंडी राहतात, त्याच्यात कोंबडीची काहीच चूक नसते, तिने तर सगळ्या अंड्यांना सारखी ऊब दिले. तसंच सेम या मशीनचं आहे. मी एकदम सोप्या भाषेत याच्यासाठी समजवतो की लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ही जी मशीन आहे, आता तुम्ही जी बुक केली होती मशीन, ही आपली 240 अंड्यांची आहे, जी पूर्णतः ऑटोमॅटिक आहे. याच्यात तुम्हाला काही करायचं नसतं. जशी कोंबडी आहे तसाच हा एक प्रकार. जसं तुम्ही अंडी निवडता, ताजी अंडी 5 दिवसाची, त्याचबरोबर एक फक्त काळजी ॲडिशनल घ्या की ती ताज्याबरोबरच आपल्याला नर मादाला क्रॉस असलेली अंडी असली पाहिजे. हां, ही एक काळजी घ्यायची. त्याच्या व्यतिरिक्त या मशीनमध्ये जशी ती पायाने अंडी घोळते, त्याच प्रकारे याच्यात ऑटोमॅटिक अंडं फिरतं. दर 2 तासाला 2 मिनटासाठी ऑटोमॅटिक अंडं फिरणार आहे. तुम्हाला तिथे काही करायची गरज नाही आहे. टेम्परेचर जशी कोंबडीचं शरीराचं ऊब आहे तीच ऊब आपण याच्यात बनवतो, तीच ऊब कंट्रोल करतो, आर्द्रता कंट्रोल करतो. समजा कधी टेम्परेचर वाढलं, नॅचरली काय होतं, वातावरण बदलतं, कधी काय होतं, काही टेक्निकल प्रॉब्लेम येतो, कधी कधी काय होतं, चुकून लोक पत्र्याच्या शेडलाच मशीन ठेवतात, मग तिथल्या रूममध्ये टेम्परेचर वाढतं, मग सुद्धा मशीनमध्ये टेम्परेचर वाढतं. म्हणून याच्यात एक ओव्हर हिटिंगचा पण फंक्शन आहे.